आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला हे विषय सामाजिक कार्य. हो मित्रांनो, सामाजिक कार्य करणं किती जिगरीचे असते हे आपण अशाच व्यक्तीकडनं जाणून घेऊया, ज्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथे अहोरात्र मेहनत करून गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना सहकार्य करण्याचं धाडस केलेलं आहे आणि निस्वार्थपणे ते कार्य करत आहे. असेच आमचे किशोर वाघमारे साहेब, जे बऱ्याच दिवसापासून, जवळपास मीच 5 वर्षापासून त्यांना बघत आहे की ते रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना कशी मदत करत आहे. किशोर साहेब, आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे. वाघमारे साहेब, मला एवढं सांगा तर तुम्हाला सामाजिक कार्याची आवड कशी झालेली आहे आणि तुम्ही वैद्यकीय क्षेत्र म्हणजे शासकीय महाविद्यालय घाटी हे क्षेत्र जे निवडलेले खरंच कौतुकास्पद आहे. कारण इथं असे लोक येतात का ज्यांना खूप दूरून म्हणजे जवळपास 16-17 जिल्ह्याचे लोक आपल्याकडे येतात उपचार घेण्यासाठी आणि एवढी अफाट गर्दी असते आपल्या घाटी रुग्णालयामध्ये. तर अशा रुग्णाला आपण मदत करत आहात, तर आपलं सर्वप्रथम अभिनंदन. आणि अशा रुग्णांना तुम्ही मदत करण्याचं कसं, तुमचं संकल्पना कशी आली? खरं सांगायची तर गोष्ट आहे की खूप दिवसा पहिले एक असंच वेरूळ घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाल्यावर त्याच्यामध्ये माझे मित्राचे वडीलही होते. मग आम्ही तात्काळ कळल्यानंतर घाटी हॉस्पिटलमध्ये जेव्हा आलो तर या गोष्टीला आता 17-18 वर्ष झालेले आहे. मग डोळ्यांनी जेव्हा घाटीमध्ये येऊन परिस्थिती बघितली तर 15-16 पेशंट होते. त्यावेळेस पेशंट असल्यावर सर्व पेशंटचं ट्रीटमेंट डॉक्टर, सिस्टर, कर्मचारी करत होते. पण पेशंटचे नातेवाईक कोणी सोबत नसल्यावर त्यांना एक्सरेला घेऊन जाणे, सिटी स्कॅनला घेऊन जाणे, सोबत कोणीही नव्हते. तर तो माझा पहिल्या वेळेसचा असा अनुभव होता की त्या दिवशी रात्रभर आम्ही तिथं गरीब रुग्णांना मदत केली, ज्यांच्यासोबत नातेवाईक होते कोणी नाही. सिटी स्कॅनला घेऊन जाणे, एक्सरेला घेऊन जाणे असं. मग आम्ही विचार केला की आपण रिकामी टवाळक्या करत कुठं बसण्यापेक्षा घाटी हॉस्पिटलमध्ये रोजचे 2-3 तास देऊन घाटी परिसरमध्ये जे गोरगरीब रुग्ण मराठवाडा, विदर्भातून, सर्व जिल्ह्यातून येतात त्यांना आपण मदत कार्य करायचा विचार करून त्या संकल्पनेतून मग घाटीमध्ये रोज येणं, रुग्णांना भेटणं, रोज 1-2 लोकांचे काम करणं, त्यांना काय अडचण असली डॉक्टरकडे जाणं, घेऊन भेटणं वगैरे. तर या संकल्पनेतून एक सुरुवात झाली आणि काम करायला चांगलं सुरुवात झाली आणि सोबत मुलंही खूप चांगले भेटले आणि गोष्टीमध्ये काम करता 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 यश भेटत गेलं सर्व गोष्टीला. वाघमारे, तुमचं आम्ही काम बघितलेलं आहे. तुमचा सत्कार कमिशनरना केलेला आहे, शासकीय रुग्णालयाचा पण तुमचा खूप सत्कार झालेला आहे. खूप चांगलं काम तुम्ही करत आहात. ह्या आज जे व्यसनमुक्त व्यसनाधीन युवा वर्ग जात आहे, यांना काय संदेश देणार? सध्याचे तर जी पिढी आहे एवढी वाईट कंडिशन मध्ये आहे की लहान 12-13 वर्षाची मुलंही तंबाखू, पुडी पाडी म्हटलं तर त्यांना असं झालेलं आहे की जसं आपण काजू बदाम खात आहे. आणि काही म्हणलं तर कुणीही बारक्या मुलाकडे बघा, कोणाकडेही बघा, सिगारेट, पुडी पाडी असं व्यसन झालेलं आहे की एक टाइम यंग जे मुलं आहे त्यांना एक वेळेस न जेवण दिलं तरी चालतं, पण हे व्यसनाच्या चीजे त्यांना गरजेचंच झालेले आहे. तर म्हणून आई वडिलांनी आता कितपर्यंत लेकरांकडे ध्यान द्यावं. आई वडील शिक्षण देताय, कामधंदे करून, मजुरी करून आपलं लेकरू बाळ चांगलं शिकल वगैरे म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष देतात. मग मुलं जसं कॉलेजला जातात तर मित्रसंगत मध्ये राहून वाईट वळणावर जातातच, पण त्यांनाही समजलं पाहिजे की आपले आई वडील मेहनत करून आपल्याला शिकवताय, सर्व गोष्टी करताय. व्यसनाकडे न जाता आपण अभ्यास करून चांगल्या गोष्टीकडे जाऊन IAS, IPS, डॉक्टर, वकील बनायचे ह्या गोष्टीकडे जावं. पण व्यसनाचं खूप डेंजर माहोल सध्याला चालू आहे आणि व्यसन म्हणल्यावर एक टायमाचं जेवण न चालतं, पण व्यसन गरजेचं आहे आजच्या पिढीला, असं माझं म्हणणं आहे. भगवान, मला एवढं सांगा की आज तुम्ही जे सामाजिक कार्य करता, तुम्हाला स्वतःला तर आनंद होतच असेल, तुम्हाला समाधान होत असेल, पण तुमचं कार्य बघून तुमच्या आई वडिलांना कसं वाटतं आणि काय त्यांचं मत कसं असतं?
नवीन नवीन खरं गोष्ट सांगायची तर काही लपवायची गरज नाही. नवीन नवीन मी समाज कार्याला सुरुवात केली. समाज कार्याला सुरुवात केल्यावर आई वडिलांचं नेहमी म्हणायचं असतं की अरे तू आपलंच काम करत जाय, कशाच्या लोकांच्या भानगडीत पडतो, लोक पोलीस केस करता, अंक करता, ढक्क करता, तुला या गोष्टी माहिती नाही अजून, तुला कोणी कशात अटकावण काय अटकावण. पण आई वडिलांना मी एवढंच म्हणलं की दवाखान्यामध्ये एवढे गोरगरीब रुग्ण येतात नेहमी, आणि त्या रुग्णांना मदत केल्यावर एवढा आनंद होतो मला, आणि मी सर्व देवाच्या भरोसे काम करत गेलो. तर आई वडिलांनाही जसं जसं समजत गेलं की आपला मुलगा घाटीमध्ये चांगलं काम करतोय, गरजू लोकांना मदत करतोय, नेहमी करतोय, तर आई वडील आता माझ्यापासून खूप पॉझिटिव्ह आहे. आणि त्यांना एवढं माहिती की आपल्या मुलाला आता 17-18 वर्ष झाले घाटीमध्ये, आजपर्यंत देवाच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने कुठलाही प्रॉब्लेम आणि कुठलीही समस्या आलेली नाहीये माझ्यावर. म्हणून आई वडिलांना आज खूप चांगलं वाटतं की माझ्या मुलाचे सत्कार होता चांगल्या चांगल्या ठिकाणी, त्याला लोक ओळखतात चांगल्या नावाने, सामाजिक काम करतो दवाखान्यामध्ये, सर्व लोक त्याला एकदम फॅमिली मेंबर सारखं समजतात. म्हणून आज आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे की मुलांनी बाबा काहीतरी सुरुवात करून स्वतःचं नाव केलं आणि गोरगरिबांच्या रुग्णांना कामाला येतं. हे होते किशोर साहेब यांनी सांगितलं का आई वडिलांना भीती होते की कोणी कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये अटकवेल. खूप चांगला प्रश्न होता. किशोर साहेबांच्या मते अशी तर खूपच कार्य असतात, जसं मित्र सोबत गेलो आपण, काही मित्राने काय केलं ना आपण अटकून जातो, असं पण आपण बघितलेलं आहे. आणि किशोर साहेबांनी जे रुग्णाचं म्हणजे रुग्णासाठी मदत करण्याचे ध्येय आपलं आहे, आपण स्वतः आपुलकी घेतलेली आहे, आणि हेच यांचे मुलं, यांचे आई वडील तर कौतुक करतातच आहे, नातेवाईक पण कौतुक करत असतात. कारण काही झालं का किशोर कुठं आहे, किशोरला फोन करा, किशोर मदत करेल, अशा लोकांच्या मनात येतं. काही न घेता लोक पैसे घेऊन खूप चांगलं काम करतात असं पण आपण बघितलेलं आहे. पण किशोर वाघमारे अशी व्यक्ती आहे की ज्यांनी निस्वार्थपणे 10 वर्षापासून त्यांनी आज शासकीय रुग्णालयामध्ये आपलं वेळ दिलेला आहे, आणि त्यांच्या मते आपलं व्यवसाय सांभाळून 2-3 तास देणं हे खूप चांगलं कौतुकास्पद वर्क आहे त्यांचं. तर असेच किशोर साहेबांसारखे आम्हाला असं वाटतं की घाटी रुग्णालयात आपल्यासारख्या लोकांची बरीच गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे हे जातीने लक्ष घालत आहे आणि स्वतःहून पूर्ण पायी चालून पूर्ण आढावा घेत असतात. पुढे त्यांना कमी वाटलं तिथे इमिजिएट त्यांना ते ऍक्शन घेत असतात. अशा रुग्णालयामध्ये जर आपण आपल्या व्यक्तिगत कामाच्या मध्ये 1-2 तास जर वेळ दिला तर नक्कीच 18 जिल्ह्यातील लोक आपल्याकडे येत असतात उपचारासाठी. त्यांचा इथं कोणी नसतं. अशा लोकांना मदत करण्यासाठी बरेच गट तिथं तयार झालेले आहेत, बरेच ग्रुप आहेत. खूप चांगलं, जितकं जास्त ग्रुप होईल तितकं चांगलं घाटी रुग्णालयाला. तर किशोर साहेब तुम्ही वेळ दिला आमच्यासाठी, खूपच चांगलं वाटलं. आणि असेच कार्य तुमचे होत राहा तुमच्या हस्ते. आणि कधी तुम्हाला आवश्यकता वाटली तर आरोग्य जागृती तुमच्या सोबत आहे. आमचं पण काही तुमच्याकडे काम असतं आम्ही तुम्हाला अवश्य फोन करू. आमच्या रुग्णासाठी, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी आपण मदत करत असत. आणि देव तुम्हाला चांगलं आयुष्य देव आणि अशीच काळ तुमच्या हातून घडो. आणि युवा पिढींनी यांचा बोध समोर ठेवून जर आपण पण आपल्या कामाच्या वेळेतून जर 2 तास शासकीय रुग्णालयाला दिले तर अतिउत्तम. धन्यवाद. धन्यवाद किशोर साहेब. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं।
हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा। स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।